हॅलो सखी, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। तर त्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग रेसिपी करता मी ओला नारळ घेतलेला आहे, तोही किसून त्याबरोबर अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे, तांदळाचं पीठ 1 वाटी, त्याचबरोबर वेलची पूड। तर एका कढईमध्ये मी हा जो नारळाचा किस करून घेतला होता तो व्यवस्थित आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित असा एकसारखा स्लो गॅसवर आपण व्यवस्थित तो परतून घ्यायचा। त्यानंतर आपण जो गूळ घेतला होता तोही याच्यात घालून घेऊया, जेणेकरून नारळ आणि गूळ हे एकजीव होतील। तर या पद्धतीने आपण याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, एकसारखं असं याला, जेणेकरून हे खाली कढईला लागणार नाही। त्यानंतर वेलचीची पूड हे आपण याच्यात घालून घेऊया। त्यानंतर मी काही मनुके याच्यात घालते, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट घालू शकतात। तेही व्यवस्थित असे हे बघा या पद्धतीने याला मिक्स करायचे। हे बघा, आपला गूळ याच्यामध्ये वितळत चाललेला आहे, तर त्याच पद्धतीने आपल्या सारणाचं कलरही चेंज होतोय। तर या पद्धतीने आपण हे बघा आपले सारण हे झालेले आहे। तर याला साईडला थंड होण्याकरता ठेवून देऊया। त्याचबरोबर मी एका पातेल्यामध्ये जेवढ्या प्रमाणात आपण पीठ घेतो त्याच प्रमाणाच्या वाटीवर पद्धतीने आपण यात पाणी ॲड करूया। त्यानंतर साखर आणि मीठ थोडीशी साखर आणि मीठ याच्यामध्ये चवीसाठी आपण ॲड करूया। त्याचबरोबर अर्धा चम्मच मी याच्यामध्ये तूप घालत आहे, तेही व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला छान अशी एक उकळ येऊन द्यायची। आपल्या पाण्याला छान अशी उकळ आली की आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ हे घालून घेऊया आणि आपण या तांदळाला उकड काढायची आहे। तर 2 मिनिटासाठी आपण याला छान असं उकड काढून घेऊया आणि असं एका चम्मचने याला छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपलं तांदळाचं पीठ हे छान पाण्यामध्ये मिक्स होईल। ते बघा, तर या पद्धतीने हे आपण 2 ते 3 मिनिटासाठी ठेवूया आणि बघा हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एका कढईमध्ये मी एक सर्व पीठ काढून घेते आणि एका वाटीच्या साहाय्याने आपण याला गरम असल्यामुळे व्यवस्थित असं या पद्धतीने मळूया। या पद्धतीने आपण याच्या गुठळ्या फोडून टाकायच्या, जेणेकरून आपलं पीठ हे छान असं मऊसूद मळलं जाईल। तर या पद्धतीने बघा वाटीच्या साहाय्याने आपण याला हे छान असं फोडून घेऊया व्यवस्थित। त्यानंतर हे बघा हे छान असं मळलं जातं आपल्याकडून हे पीठ। तर या पद्धतीने आपण याला छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या जे पीठ आहे ते फाटणार नाही। ते बघा थोडंसं पाणी हाताला लावून हे व्यवस्थित असं एकसारखं मळून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून थोडंसं याला व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं। तर या पद्धतीने छान असं मळलं गेलेलं आहे आणि एका साईडला कढई आपण जे त्याच्यावर आपण उकडीच्या मोदकाला चाळण वापरणार आहोत त्याच्यावर आपण तूप लावून घेऊया। त्यानंतर आपण एक गोळा, तर या पद्धतीने आपण मोदक बनवूया। तर या पद्धतीने बघा आता आपण याच्यामध्ये सारण घालून घेऊया।
त्यानंतर आपल्याला याला 5 ते 7 मिनिटासाठी उकड काढून घेऊया। तर हे बघा, हे आपले जे झालेले तयार